होर्मुझ खुलं न केल्यास सगळे पॉवर प्लांट हे उडवून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अगदी थोड्याच वेळापूर्वी हा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी ही 48 तासांमध्ये खुली करा, सर्वात मोठा पॉवर प्लांट हा सगळ्यात आधी उडवू असा इशारा हा ट्रम्प यांनी दिलाय। तर होर्मुझ पूर्णपणे खुलं करा, नाहीतर धोका ठेवू नका असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणने देखील आता प्रति इशारा दिलेला आहे। आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचे देखील सोडणार नाही असा इशारा हा इराणने दिलाय। आखातातले अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्लांट हे उडवून देऊ, इराणच्या मीडियाच्या हवाल्यानं रॉयटर्स वृत्तसंस्थेचं हे वृत्त आहे। तर इराणकडून हा प्रति इशारा देण्यात आलेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सगळ्यात आधी इशारा दिलेला होता, होर्मुझची सामुद्रधुनी ही लवकरात लवकर खुली करा, अन्यथा पॉवर प्लांट हे उडवून देऊ। आणि त्यानंतर इराणकडून देखील आता प्रति इशारा हा देण्यात आलेला आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अखेर 21 देश हे आता एकत्र आलेले आहेत। यूके, जर्मनी, फ्रान्स, जपान, UAE अशा 22 देशांनी सामुद्रधुनी तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। त्याचवेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजांवरती सातत्याने होणाऱ्या हल्ल्याचा निषेध देखील या 22 देशांनी केलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी देशांनी एकत्र येण्याचा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने करत आहेत। 22 देशांच्या या संयुक्त निवेदनामुळे एक प्रकारे ट्रम्प यांना दिलासाच मिळाल्याचं दिसून येत आहे। इटली, नेदरलँड, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया यांचा देखील या 22 देशांमध्ये समावेश आहे। तर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इस्रायलमध्ये 100हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत। पंतप्रधान नेत्यानाहू यांनी ही माहिती दिली आहे। अरद आणि दिमोना या शहरांवरती इराणनं भीषण असे हल्ले केले। जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्धांचा देखील समावेश आहे। इराणकडून अरद आणि दिमोना या शहराच्या निवासी भागांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। तर अरदमध्ये सर्वाधिक 75 जण हे जखमी झालेत आणि 10 जणांची प्रकृती ही सध्या चिंताजनक आहे। दिमोना शहरामध्ये देखील हवाई हल्ले करण्यात आलेत आणि यामध्ये 33 जण हे जखमी आहेत। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलने देखील आता लगेच प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि इराणच्या बुशहर बंदरावरती अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा एकदा हल्ले केलेत। हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी आगीया भडकल्याचं दिसतंय। तर हल्ल्यामध्ये जीवितहानी ही झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं वृत्त हे सध्या समोर येत आहे। बंदरावरील इराणच्या अनेक जहाजांचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या बुशहर बंदरावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी ही झालेली नाहीये, मात्र इथल्या जहाजांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। आणि लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या ही 1024 वरती पोहोचलेली आहे। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये 2740 लोक हे जखमी झालेले आहेत। 2 मार्च पासून इस्रायलचे इराणसोबत लेबनॉनवरती देखील सातत्यानं असे हल्ले सुरू आहेत। इराणी समर्थक हिजबुल्लाहनं पहिला हल्ला करताच इस्रायलनं हे युद्ध छेडलेलं दिसतंय। आणि आखाती देशातील वाढता तणाव कमी करण्यासाठी इराण आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली। सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणाऱ्या देशांवरती दबाव आणणं हे गरजेचं असल्याचं मत इराणनं व्यक्त केलं। तर भारतानं या भागामध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या महत्त्वावरती भर दिलाय। विशेष म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती ही सामान्य करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश हे सहमत झालेले आहेत।
your national space, in your economy, in your society. You do business with people with whom you can have a आणि इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत इराणची क्षेपणास्त्र पोहोचलेली आहेत. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याची इस्रायलकडून देखील आता पुष्टी करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी इराणचा इस्रायली अणुप्रकल्पांवरती हल्ला झालेला होता. इस्रायलच्या दक्षिणेकडील दिमोना शहरावरती हा हल्ला करण्यात आलाय. तर इराणच्या तेहरान टाइम्स या दैनिकानं या हल्ल्याचे तपशील हे जारी केलेले आहेत. Whoa! Whoa! About! יש פה את הזה, שברים חיים, משהו? או שזה רק איפה החלקים? חיים, תבוא, תאיר לי רגע פה. आणि अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले हे सुरूच आहेत. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या नतांज या मुख्य अणुसंवर्धन केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय. किरणोत्सर्गी गळती किंवा मोठ्या नुकसानीचं कोणतंही वृत्त हे नाहीये. इराणनं याला क्रूर हल्ला असं म्हटलेलं आहे. तर इराणच्या ड्रोन हल्ल्यामध्ये इस्रायलच्या बेन गुरियन या विमानतळाला देखील लक्ष्य करण्यात आलंय. आखाती देशाच्या युद्धाचा भडका उडालेला असून इराणनं इस्रायलच्या बेन गुरियन या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भीषण ड्रोन हल्ला केलाय. इराणनं एकामागून एक अनेक आत्मघाती ड्रोन हे डागल्यामुळे विमानतळ परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली असून विमान वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष हा आता टोकाला पोहोचला. आणि इराणमधल्या युद्धबळींची संख्या ही आता 1,500च्या वरती गेलेली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं ही माहिती दिलेली आहे. राजधानी तेहरानमध्ये मृतांची संख्या ही सगळ्यात आहे. तर 28 फेब्रुवारीपासून इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्धामध्ये इराणचे 4,475 लोक हे जखमी झालेले आहेत. आखातात सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामध्ये पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी आलेली आहे. अमेरिकेनं आमच्यावरती हल्ला केल्यास भारतावरती हल्ला करू असं वक्तव्य हे पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी म्हटलंय. इस्रायल, अमेरिका आमच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्यामुळे आम्ही भारतावरती प्रतिहल्ला करू असं अब्दुल बासित हे बरळलेले आहेत. त्याबरोबरच दिल्ली, मुंबई सारख्या शहरांना लक्ष्य करू अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारे तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी अमेरिका, लेट से अगर हम खलीजी ममालिक में जो है उनके अड्डों तक भी नहीं पहुंच सकते या हम इसराइल पे भी हमला नहीं कर सकते, हमारे लिए क्या वाइज रास्ता होगा आपके ख्याल में? इंडिया हमने तो देखिए और कुछ नहीं करना. हमने तो अगर हमारी रेंज वहाँ ना भी हुई और अब हम पे कुछ किसी ने बुरी नज़र से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे, मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है. हमने तो छोड़ना नहीं है. हाँ, देखी जाएगी बाद में. छोड़ना चाहिए भी नहीं. अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से फिर वही कह रहा हूँ, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निकाल डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहाँ उसका दिल चाहता है हमला करेंगे. आणि इराकच्या समुद्र किनाऱ्यावरती MT सेफसी विष्णू या 13वाहू जहाजावरती झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यामुळे बचावलेले 15 भारतीय खलाशी हे अखेर सुखरूप मायदेशी परतलेत. इराणच्या अंडर वॉटर ड्रोन हल्ल्यामध्ये या जहाजाला आग लागलेली होती आणि ज्यामध्ये मुंबईचे देवनंदन सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर उर्वरित खलाशांना इराकमधून सुखरूपरित्या आता परत आणण्यात आलंय.
तर अमेरिकेकडून इराणवरती सातत्यानं हे हल्ले करण्यात येतात आणि याच हल्ल्यामध्ये भारतीय खलाशी हे देखील जखमी झालेले होते. मुंबईचे देवनंदन सिंग यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित सगळ्या खलाशांना आता सुखरूपरित्या मायदेशी परतण्यामध्ये यश आलेलं आहे. तर व्यावसायिक एलपीजीच्या उपलब्धतेमध्ये आता 20% वाढ झाली आहे. 23 मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत राज्यानं 20% अतिरिक्त एलपीजीचं वाटप हे करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची राज्य सरकारला पत्र पाठवून ही माहिती देण्यात आली आहे आणि यामध्ये उपहारगृह, ढाबे, हॉटेल, कॅन्टीन, फूड प्रोसेसिंग आणि त्याचबरोबर डेअरी उत्पादक, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकगृह यांना प्राधान्य असेल अशी माहिती देखील आता जारी करण्यात आली आहे.